आता आंदोलन अजूनही गोपनीय आहे. 11-12च्या दरम्यान आंदोलन होईल. आणि दुसरं असं का मला आता बाहेर प्रश्न विचारला होता का उद्या राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे एकत्र येणार आहे आणि त्यांची विजयी सभा होणार आहे. आमची शुभेच्छा आहे. पण आता शेतकरी मजुरांनी सुद्धा हे लक्ष घेतलं पाहिजे. दोन भाऊ जर एकत्र येऊ शकतं तर आपण शेतकरी शेतमजुरांचा लढा अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र झालं पाहिजे. हा संदेश माझ्या शेतकरी बांधव आणि मजुरांनी घेतला पाहिजे अशा अपेक्षा आहे. बुलढाण्याची घटना जे काल घडली ती अतिशय दर्दनाक आहे, अतिशय गंभीर आहे. मला वाटते फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहे. मुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे आहे. ते या सगळ्या घटनेवर जर आपण 5-6 महिन्याचा जर बीड झालं, आता ते बुलढाणा ते तशा पद्धतीनं समोर येतं का अमरावती शहरामध्ये मागच्या एका वर्षात 8 खून झालेले आहेत. गृह खात्याच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर त्यांची कानचपटणी झाली पाहिजे. त्यांच्या एकंदरीत गृह खात्याकडून त्याच्यावर नजर आहे का नाही आहे अशा प्रकारची शंका येतं. आणि फडणवीस साहेबांकडून अपेक्षा करतोय का या सगळ्या घटनेचा मला वाटतं कुठेतरी गंभीर विचार केला पाहिजे, ह्या अपेक्षा आहे. ओके. मागं पण विधानसभेत हा प्रश्न मांडला होता का चांदूर अचलपूर तालुक्यातला पीक विमा काश्मीरच्या शेतकऱ्याला गेला होता. आता त्याच्या अशा प्रचंड घटना घोळ आम्ही पाहतो पीक विम्यामध्ये आहे. पीक विमा म्हणजे घोटाळा असं समीकरण झालं. आता त्याच्यावर आमचं प्रशासन किती लक्ष देतं ते फार अवलंबून आहे. आणि आता तर 4 टिकर कमी केले, एकच टिकर ठेवलेला आहे. त्याच्यानं पीक विम्याचं जे अस्तित्व होतं तेच संपलेलं आहे. ते आता पैसे वसुलापुरतं मर्यादित राहू नये एवढ्या अपेक्षा आहे. काय झालं, पीक कापणी प्रयोग म्हणजे काय, उंबरठा उत्पन्न आपण पकडतो. उंबरठा उत्पन्न म्हणजे काय तर सरासरी पकडतो, म्हणजे 3 वर्षाची सरासरी. अर्थात आपण जर पाहिलं का 4-4-4 म्हणजे एखाद्या वर्षी 4 क्विंटल झालं सोयाबीन, एखाद्या 6 झालं, एखाद्या ठिकाणी 8 झालं, तर मग आपण 6 पकडतो. आता 6च्या जर खाली जर आम्ही उत्पन्न गेलं तर मग समजा 6 क्विंटल आम्ही सरासरी पकडली तर त्याच्या खाली 5 क्विंटल आता 1 क्विंटलचे पैसे भेटणार. आता अडचण काय झाली का पीक विम्यामधला ही सगळ्यात मोठी अडचण आहे का पीक कापणी प्रयोगामध्ये गेल्या 10 वर्षापासून पिकाचं उत्पादन घटत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता जर सरासरी उत्पन्न 4 आलं आणि आताही मला 4 आलं तर मला पैसेच भेटणार नाही. नुकसान तर कायम आहे. माझं म्हणणं आहे का 1 क्विंटलमध्ये तुम्ही 5 विद्यापीठं आहे, 1 क्विंटलमध्ये किती उत्पादन झालं पाहिजे किंवा त्या मातीची पोत त्या ताकदीची आहे तेवढं गृहीत धरलं पाहिजे का नाही. आता काय झालं, दिवसांदिवस हे जे पीक विमा भेटणं कमी होणार आहे कारण आमचं उंबरठा उत्पन्नच कमी येत आहे. आणि उंबरठा उत्पन्न कमी आलं का परिणाम आम्ही पाहतोय पीक विम्यावरच्या पैशावर होणार आहे. आणि इथं सगळं आम्ही शेतकऱ्याचं मरण पुन्हा येणार आहे. अर्थात आम्ही जे म्हणतोय या सगळ्याचा रामबाण उपाय मी नेहमी सांगत आलो, गेल्या 10 वर्षापासून बोलतो आहे का जास्त ऊन तपली तरी शेतकरी मरतं, जास्त पाऊस पडला तरी शेतकरी मरतं, रोगराई आली तरी शेतकरी मरतं. ह्या सगळ्या याच्यात तो मरत असतो आणि भाव पडले तिथं पण मरतं. ते तर आमचे सगळे राज्यकर्तेच त्याला मारतात. या सगळ्या याच्यातून उठला का एक मशीन गन घेऊन असतं आमचा पंतप्रधान मुख्यमंत्री, मारो साले को किसानो. ही अवस्थाच आहे, मी खोटं नाही बोलत. काय होतं, सोयाबीन 5,000ची 3,500 का विकावं लागली आम्हाला. हमी भाव 5,000चा आहे, 7,000ची शिफारस केली, 3,500 आम्हाला सोयाबीन विकावं लागली. सचिन जाधवाची आत्महत्या परभणीचे काय सांगतं त्यानं लिहून ठेवलं तर आम्ही हमी भावात आहे. आम्हाला जर सोयाबीन विकायचं आम्हाला व्यवस्था नसेल तर आम्ही काय करायचं काय. 3,500 सोयाबीन विकावं लागली. त्याच्या आत्महत्यासोबत त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली. ते 7 महिन्याची गरोदर होती. अख्खी मारली ना मशीन घेऊन. ते दिसाले मशीन नाही पण व्यवस्था जे म्हणतात महात्मा फुले कलम कसाई, हे कलम कसाई वाले लोक आहे. आणि मग मी जे म्हणतोय का पेरणी ते कापणीपर्यंत याला जर MREGS अटॅच केलं
तर माझा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद देशामध्ये जगामधला सगळ्यात क्रांतिकारी हा निर्णय शेतकऱ्यासाठी होऊ शकतं. एमआरईजेस मधला शेतकऱ्याच्या शेतीला मजुरी लागतं का नाही लागत तर लागतं. मग शेतीचा सगळ्यात जास्त खर्च कुठं होतं तर तो मजुरीवर होतो. तो औषध बियाणावर 30% होतं आणि 70% हा मजुरीवर खर्च होतं. मजुरीमध्ये आमच्या सरकारनं हस्तक्षेप केला आणि त्याला जर एमआरईजेसले जर जॉईन करून घेतलं तर माझा उत्पादन खर्च कमी होईल. म्हणजे ग्राहकाला स्वस्त जर एखादं धान्य भेटलंय तर त्याचे परिणाम माझ्या शेतकऱ्यावर होणार नाही. ऊन वारा वाऊस टपला त्याचे परिणाम माझ्या शेतकऱ्यावर जास्त होणार नाही. उत्पादन खर्चाच्या बजेट म्हणजे त्याची बचत केली पाहिजे. जसं काय दूध व्यवसायाला एमआरईजेसची जोडा. आज आम्ही पाहतोय भेसळयुक्त दूध येतं, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, रोगराई वाढत आहे. आम्हाला याच्यावर काही नाही, लोक मरतं ना मरू दे, माझ्याजवळ पैसा आहे, मी उपचार करू शकतो. पण भेसळयुक्ताचा एक कण जर माझ्या गरिबाच्या शरीरात गेला त्याची अख्खा आयुष्यातली कमाई चालली जाते. म्हणजे कारखानदारीतून कारखानदारी, औषधातून औषध, म्हणजे शेतीवर औषध मारायचं, दुधाच्या उत्पादनासाठी औषध द्यायचं आणि पुन्हा लोकांना औषध द्यायची व्यवस्था निर्माण करायची. ही सगळी पुंजपदीवादी म्हणजे पुंजी लोक आहे, भांडवलदार लोक आहे, त्याच्या कारखानदाराची व्यवस्थित व्यवस्था 100 वर्षात झाली आहे. औषधीतून औषध घेण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय का तुम्हाला नॅचरल शेती पाहिजे, विषमुक्त शेती पाहिजे असेल तर शेणखताला तुम्हाला ताकद द्यावं लागेल, दूध व्यवसायाला ताकद द्यावं लागेल, शेतीला आम्ही पाहतोय नॅचरल शेतीकडे घेऊन जावं लागेल. आणि त्याच्यासाठी युरियाला तुम्ही सबसिडी देतात 1700 रुपये पर क्विंटल. युरिया मार्केटमध्ये किती आहे तर 448 रुपये. आता मार्केटमध्ये युरिया 448 मिळतं आणि सरकार त्या कंपनीला 1700 रुपये त्याच्या युरियाच्या पोटी सबसिडी देतं. म्हणजे 2 ते 3 लाख कोटी बजेट आम्ही पाहतोय युरियासाठी किंवा इतर खतासाठी कंपनीला आपण पैसे देतो. करप्शन वेगळं आहे. आता मग फॅक्टरीतून आलं त्या खताला सबसिडी आणि शेतकऱ्याच्या घरी खत बसते त्याला सबसिडी. गोहत्या थांबवा, गोहत्या करू नये, मी त्या मताचा आहे, मान्य आहे. पण जी गाय आमची बिनकामाची होऊन जातं, भाकड होतं, तिला जगवायला दिवसाला 100 रुपये लागतो, तो शेतकरी आनंद कुठून कसा जगणार आहे? त्या गोहत्याच्या कायद्याच्या बंदीमध्ये माझ्या सरकारचं काही देणं लागत नाही का? म्हणजे तुम्ही बोलून चुकून गेले, तुम्ही बोलले पण कायदा पाळा कोणाला लागून आला? शेतकऱ्याला. हे सगळ्या गोष्टी फार कठीण आहे. आपण आता एमआरजेसचे पैसे 8 महिन्यापासून भेटले नाही, मजुरीचे पैसे, योजनेचे थोडे पैसे आहे, म्हणजे ज्यांना काम करून पैसे भेटत नाही देशामध्ये. काय अवस्था आहे? कलेक्टरचा पगार थांबत नाही, सचिवाचा नाही, आमदाराचा पगार थांबत नाही आणि ज्याचा आवाजच नाही आहे उसको मारो. तुमच्या मीडियावर कधी ब्रेकिंग झाली नाही नव्हते. 8 महिन्यापासून एमआरजेसच्या मजुराचे कसा जगत असेल तो आदिवासी, कशा पद्धतीने त्याचे दिवस काढत असेल. काल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक मेसेज केला. जालन्याचा एक अपंग आहे ढिगरे नावाचा, तो 6 महिन्यापासून मी बिस्किटवर जगतोय, ते पण हातातून जातोय, ताण घेऊन काही राहिलं नाही शरीरात, भीक मागतोय, सन्मानानं जगत होतं. 6 महिन्यापासून पगारच पडला नाही त्याला 1500 रुपये. एक तर 1500 रुपयात होत नाही. चहाचं बिल आहे महिन्याचं 1500चं वर जातं. आम्ही त्याला जगायला सर लावतोय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. हे आवाज कोणी होणार का नाही होणार हाच प्रश्न आहे. आणि आम्ही बसलोय तर आमच्यावर टीका टिप्पणी होतंय, आम्हाला राजकारण म्हणून पाहिलं जातं. हे अशा मला वाटतं मीडियानं सुद्धा ह्या गोष्टी अधिक ताकदीनं दाखवणं फार गरजेचं आहे. सरकारला विनंती आहे, तुम्हाला पण विनंती आहे. काय केलं? कसा 2 आहे. एक आम्ही पाहतो जो आवाज येतो ना तो कॉन्क्रीट रस्त्याच्या निधीचा आवाज आहे, लक्षात घ्या, मजुराचा आवाज नाही आहे. कारण आम्ही 95-5 मध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते केले तो आता सगळ्या ठेकेदारांना ते दिलेले आहे. ते किमान 400, 500, 600, 1000 कोटीच्या जवळपास असतात. आणि मजुराचा आवाज त्याच्यात नाही आहे. मजुराला मजुरी अजूनही भेटलेली नाही. आणि केंद्राचं 85,000 कोटीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सगळ्यात कमी एमआरजेस मध्ये पैसे उचलतं.
हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे रोजगार हमी निर्माण केली आम्ही आणि फायदा घेतं इतर राज्य. आता ही क्रांतिकारी बदल होतं. आम्ही सांगितलं ना काल जे मी म्हटलं होतं का विधवा शेतकरी, एकल शेतकरी आणि तुमच्या इकडे दिव्यांग शेतकरी, किमान याला एमआरजे सुरू करा ना, म्हणजे क्रांतीचं नवीन पर्व सुरू होईल. आणि ह्या सगळ्या घटघटी आहे का, वरतून पाऊस पडला, हे झालं ते झालं, हे रोजचं मरण दिसतं. रोज त्याला निवेदन द्या, रोज पंचनामे करा, रोज वाट पहा, आता पाऊस आला पैसे नाही, कसं जगणार आहे. तुम्ही शिवसेना एकत्र असताना तुम्ही काम केलेलं आहे. रामदास कदम असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना घातपात करण्याचा राज ठाकरेंचा एक प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता. तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे असं काही करू शकतो, तुमच्यासोबत काम केलं? मला असं वाटतं एवढा गंभीर आरोप पुराव्यासह कोणी करू नये. आणि जर पुराव्यासह केलं नसेल तर ज्याच्यावर जो आरोप आहे त्यानं त्याला सोडू नये. झालंच पाहिजे. आक्रमकता का होतोय, आम्ही लोकांकडून निवडून येतो. या देशामध्ये पक्ष हा पहिल्या स्थानावर जरी गेला असला, पक्षीय राजकारणामध्ये मतदार हा दुय्यम स्थानी जरी असला, तरी मला असं वाटतंय का मत आखरी सामान्य माणसाचे पडतं. पक्षाचा कार्यकर्त्याच्या ताकदीवर तो निवडून येऊ शकत नाही जिथपर्यंत सामान्य माणूस त्याला मत मारत नाही. त्या सामान्य माणसासाठी पर्वा करायची गरज नाही. ते आमचं अंतिम ध्येय असलं पाहिजे, आमचा अंतिम उद्देश असला पाहिजे आणि त्याच्यासाठी लढलो पाहिजे. तर शेतावर गेले असेल कदाचित.